So welcome back my dear friends. We are going to learn about a very small concept, but it is very important. Though it is small, it is very important. अतिशय छोटी पण महत्वाची कन्सेप्ट आपल्याला पाहिजे आहे, जिचं टायटल काय आहे, प्लेस व्हॅल्यू. याला आपण मराठीमध्ये स्थानिक किंमत असं म्हणतो. काय म्हणतो? स्थानिक किंमत. तर लक्षात घ्या मित्रांनो, व्हॉट इज कॉल्ड एज प्लेस व्हॅल्यू. नेमकं कशाला म्हणायचं प्लेस व्हॅल्यू? तर एखाद्या संख्येमध्ये डिजिट असतात. कोणत्याही संख्येचं एक छोटं युनिट काय असतं, त्या संख्येतले डिजिट असतात. सो डिजिट इज ए स्मॉलर युनिट ऑफ ए नंबर. ओके, बट एव्हरी डिजिट हॅज ए पर्टिक्युलर प्लेस. Every digit has a particular place. Some digits are placed at the units place. Some digits are placed at the tens place. Some digits are placed at the 100 and 1000 and so on places. Okay. So according to the place of a digit, it has a special value, and that value of a digit according to its place in the given number is called as its place value. म्हणजे दिलेल्या संख्येतील एखाद्या अंकाची त्या संख्येमधील स्थानानुसार त्याला प्राप्त झालेली किंमत, म्हणजेच आपण त्याला त्या अंकाची स्थानिक किंमत असं म्हणतो. आपण काय म्हणतो? त्याला स्थानिक किंमत अशा प्रकारचं नाव देतो. आता हेच आपल्याला एका एक्झाम्पलच्या थ्रू क्लिअर करून घेता येईल. त्यापूर्वी एक त्याचं डेफिनिशन आपण या ठिकाणी, ज्याला आपण व्याख्या असं म्हणतो, ती व्याख्या आपण या ठिकाणी क्लिअर करून घेऊया. व्हॉट इज द प्लेस व्हॅल्यू एक्झॅक्टली? द व्हॅल्यू ऑफ ए डिजिट, द व्हॅल्यू ऑफ ए डिजिट इन द गिवन नंबर, द व्हॅल्यू ऑफ ए डिजिट इन द गिवन नंबर, in the given number due to its place, or we can say it as the position, due to its place or position in the same number, in the same number is called as place value of that digit. तर लक्षात घ्या मित्रांनो, एखाद्या डिजिटची प्लेस व्हॅल्यू ही काय असते? द व्हॅल्यू ऑफ ए डिजिट, त्या डिजिटची व्हॅल्यू कशानुसार, ऑन वन बेस किंवा ऑन व्हॉट बेस, कोणत्या बेस नुसार आहे ती? इन द गिवन नंबर बिकॉज ऑफ और ड्यू टू इट्स प्लेस और पोझिशन इन द सेम नंबर. दिलेल्या संख्येमध्ये त्या डिजिटचं पोझिशन काय आहे? आता एक लक्षात घ्या, वी ऑल आर ह्युमन. आपण सर्वजण मानव आहोत. येस नो? यस, आपण मानव आहोत. तुम्ही पण मानव आहे, मी पण मानव आहे. एखाद्या कुठल्याही इन्स्टिट्यूट मधले जे हेड असतील, ते कुठलीही शाळा गृहीत धरा तुम्ही, तर त्या शाळेमध्ये काय असतं? किंवा मुख्याध्यापक आहेत, म्हणजेच प्रिन्सिपल आहेत, हेडमास्टर आहेत, टीचर्स आहेत, स्टुडंट्स आहेत. पाहायला गेलं तर हे सगळे मानव आहेत. मानव म्हणून सगळ्यांची व्हॅल्यू सेम आहे, पण प्रत्येकाचं पोझिशन लक्षात घेतलं तर काय लक्षात येईल आपल्याला, किंवा काय समजतंय की चला कोणीतरी एकदम टॉप पोझिशनला आहे, त्यानंतरचं एक वेगळं छोटं पोझिशन आहे, त्यानंतर आणखीन छोटं पोझिशन आहे. म्हणजे एखादी शाळा जेव्हा आपण गृहीत धरूया, त्यावेळेला त्या शाळेचे प्रिन्सिपल किंवा HM हेडमास्टर हे टॉप मोस्ट लेवल आहे. त्यानंतर मग टीचर्स असतील, मग स्टुडंट्स असतील, किंवा तिथले अदर कर्मचारी असतील. ओके, आणि मग त्यावेळेला काय आहे? आता मात्र या प्रत्येकाची व्हॅल्यू सेम आहे का? नाही. या पोझिशन नुसार प्रत्येकाची व्हॅल्यू डिफरंट आहे. पोझिशन नुसार विचार केला तर हेडमास्टरची व्हॅल्यू हे सगळ्यात जास्त आहे, टीचरची व्हॅल्यू ही त्यापेक्षा कमी येणार आहे, आणि स्टुडंट त्याच्यापेक्षा कमी. अर्थात माणूस म्हणून सगळ्यांची व्हॅल्यू सेमच आहे, बट अकॉर्डिंग टू द पोझिशन सगळ्यात जास्त व्हॅल्यू कोणाची असणार आहे? हेडमास्टरची असणार आहे. सेम कंडिशन आपल्या मॅथ्स मध्ये पण आहे बेटा. ओके,
आणि काय कंडिशन आहे, एक संख्या आपण घेऊन बघूया. एक्झाम्पल म्हणून आपण या ठिकाणी एक संख्या घेऊया. सपोज 5321. In this number, 1 is placed at the units place, 2 is placed at the tens place, okay. Then 3 is placed at the hundreds place and 5 is placed at the thousand place. Okay, here as 1 is placed at the unit place, its value is only 1. 2 is located at the tens place, therefore 2 multiplied by 10 is equal to 20, is the place value of 2. 3 is present at the 100 place, therefore 3 multiplied by 100 is equal to 300, is the place value of the digit 3. And for the last digit, the 5 is located at the 1000 position, therefore 5 multiplied by 1000 is equal to 5000, therefore the value or the place value of 5 is 5000, place value of 3 is 300, place value of 2 is only 20, and the place value of 1 is only 1, because according to their position matter करते बाबा. लक्षात घ्या, तुम्ही पण माणूसच आहे, कलेक्टर पण माणूसच आहे. तर मला सांगा व्हॅल्यू कोणाची जास्त आहे? कलेक्टरची. कशानुसार? पोझिशन नुसार. इथे सुद्धा आणखी एक खूप मजेशीर उदाहरण घेता येईल आपल्याला. याचं एक वेगळं उदाहरण ज्याच्यामध्ये बघा 100% तुम्हाला कळून जाईल. 4444 एक दुसरी संख्या घेतोय. ऑल आर सेम, सो देअर फेस व्हॅल्यू इज सेम. सगळ्याची फेस व्हॅल्यू सेम आहे, पण प्लेस व्हॅल्यू लक्षात घेतली तर बाबा दिसायला 4च आहे, पण याची प्लेस व्हॅल्यू 4 आहे, तर याची प्लेस व्हॅल्यू 40 आहे, याची प्लेस व्हॅल्यू 400 आहे आणि याची प्लेस व्हॅल्यू 4000 आहे. मग ह्यानी म्हणायचं का याला, किंवा ह्यानी याला म्हणायचं का, काय लका तू पण आमच्या सारखाच आहे, पण लय भारी, तुझी व्हॅल्यू आमच्यापेक्षा जास्त. मग त्यावेळेला तो सांगेल यस माझी व्हॅल्यू जास्त आहे. कशासाठी जास्त आहे? कारण माझी व्हॅल्यू जास्त आहे. कशासाठी जास्त आहे? त्याचं रिझन आहे की पोझिशन डिफरंट आहे. काय डिफरंट आहे? पोझिशन डिफरंट आहे. अँड बिकॉज ऑफ द पोझिशन द व्हॅल्यू ऑफ धिस 4 इज द बिगेस्ट अँड व्हॅल्यू ऑफ धिस 4 इज द स्मॉलेस्ट. द पोझिशन मॅटर्स. म्हणजेच काय आहे? पोझिशन महत्वाची आहे. हे ऑल टाइम आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. संख्या आणि अंक यातला फरक कळतो ना. संख्या, अंक हे संख्येचं छोटं युनिट आहे. जसं हात, पाय, कान, नाक, डोळे माझ्या बॉडीचे छोटे युनिट्स आहेत, तसं कुठल्याही संख्येचे छोटे युनिट म्हणजे काय असतात तर अंक असतात, डिजिट असतात. ओके, 0 to 9 these are the digits. Okay, and we can make any number from these 9 or 10 digits. Okay, 0 include करून 10 डिजिट आहेत आणि हे डिजिट वापरून आपण करोडो इनफायनाइट नंबर्स बनवू शकतो. परंतु त्या नंबर मध्ये त्या डिजिटची नेमकी पोझिशन काय आहे? पोझिशन मॅटर करते. या पोझिशन मुळे त्यांची व्हॅल्यू वेगळी आली आहे की नाही. आणि माणूस म्हणून विचार केला तर सगळ्यांची व्हॅल्यू सेम आहे. जसं की या एक्झाम्पल मध्ये बघा, हे सगळी माणसं आहेत 4 4 4 4, बट ही सगळी माणसं एका वेगळ्या पोझिशनला आहेत. एक 4 असा आहे जो की युनिट पोझिशनला आहे, दुसरा 4 असा आहे जो की टेन्स पोझिशनला आहे, तिसरा 4 असा आहे जो की 100 पोझिशनला आहे आणि चौथा 4 असा है जो कि 1000 प्लेस है. अब ये वाला तो जरूर बोलेगा ना कि भाई मेरा पोजीशन बड़ा है तो मेरा वैल्यू भी बड़ा रहेगा. तर माझी व्हॅल्यू सुद्धा काय राहणार आहे? मोठीच राहणार आहे. सगळ्यात छोटं पोझिशन कुणाचं राहील? युनिट प्लेस. सगळ्यात मोठं पोझिशन कुणाचं राहील? या दिलेल्या संख्येमध्ये 1000 प्लेसचं पोझिशन मोठं राहील. अँड देअरफॉर देअर व्हॅल्यूज आल्सो चेंजेस अँड हेन्स the value of a digit because of its position in the given number is called as the place value. आणि म्हणून दिलेल्या संख्येतील अंकाची त्या अंकाच्या स्थानानुसार मिळालेली किंमत म्हणजेच त्या अंकाची स्थानिक किंमत. आता ह्याच्यातल्या काही फॅक्ट आपल्याला समजून घ्यायचे. ओके, सम फॅक्ट्स.
काय समजून घ्यायचंय? फॅक्ट समजून घ्यायचे. कोणते फॅक्ट? पहा, लक्षात घ्या. सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्ट आहे, हॅशटॅग करून लिहितो मी त्याला. 0 at any place has the place value always zero. इसका मतलब क्या है सर? अरे बाबा, जीरो को कहां पर भी बिठाओ, ये सेम तुम्हारे जैसा है, इसका कोई वैल्यू ही नहीं है ना. कोई भी पोजीशन पर अगर जीरो रहेगा तो उसका प्लेस वैल्यू क्या होगा? जीरो होगा. ओके. कोणत्याही स्थानाला शून्य असू द्या, त्याची स्थानिक किंमत ही ऑल टाइम शून्यच असेल. एक्झाम्पल म्हणून आपण बघूया. इथे एक्झाम्पल बघा, 7050. ओके. आता लक्षात घ्या, इथे झिरो आहे. या झिरोचं पोझिशन काय? युनिट प्लेस. या 5चं पोझिशन टेन्स प्लेस. 0चं पोझिशन 100 प्लेस. 7चं पोझिशन 1000 प्लेस. ओके. नाउ व्हॉट इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ 0? इट इज ऑलरेडी 0. व्हॉट इज द पोझिशन ऑफ 5? इट इज 10 अँड प्लेस व्हॅल्यू 50. प्लेस व्हॅल्यू ऑफ 5 इज 50. कारण तो टेन्स प्लेसला आहे, मग मल्टिप्लाय कितीनं करणार? 10 नीच करावं लागेल ना. ठीक आहे. त्यामुळे 50 प्लेस व्हॅल्यू. आता 0 100 प्लेसला आहे. भले हा 0 100 प्लेसला आहे, तरी सुद्धा याची प्लेस व्हॅल्यू काय असणार आहे? झिरोच आहे. 0 हॅज ऑलवेज 0 प्लेस व्हॅल्यू. शून्याची स्थानिक किंमत नेहमी काय राहील? शून्यच राहील. सो इट विल बी 0 and 7 as it is at the 1000 place, therefore its place value is 7000. तर हा सगळ्यात महत्वाचा फॅक्ट आहे. प्लेस व्हॅल्यू मधला शून्याला कुठेही ठेवू द्या, त्याची प्लेस व्हॅल्यू शून्यच असणार आहे. ओके. दुसरा एक फॅक्ट सांगू का तुम्हाला? लेट मी टेल इट. हे झिरोला कुठेही आपटलं, ठीक आहे. ओके. बघा, सेकंड फॅक्ट, any digit at unit place. अरे पठ्ठे, हे तर सगळ्यात भारी आहे. any digit at unit place have or has same place value. लक्षात घ्या, कोणताही डिजिट युनिट प्लेसला आला. आता आपण पहिल्या फॅक्ट मध्ये काय बघितलंय की बाबा शून्याला कुठेही ठेवा, त्याची प्लेस व्हॅल्यू शून्यच आहे. बट कोणताही डिजिट युनिट प्लेसला ठेवा, 0 1 2 3 4 5 7 8 9 याच्यातला कुठलाही डिजिट राहू द्या, त्याला जर का तुम्ही युनिट प्लेसला ठेवला की त्याची प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू दोन्ही सेमच राहणार. स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. दर्शनी किंमत म्हणजे दिसता क्षणी तो इंडिव्हिज्युअल एकटा म्हणून काय किंमत आहे. एक एक्झाम्पल घ्या, मी सगळ्यात मोठा डिजिट ठेवतो युनिट प्लेसला, ही वरची संख्या घेतो बघा, 7059. आता लक्षात घ्या, डिजिट मध्ये सगळ्यात मोठा डिजिट कोण आहे? 9 आहे. डिजिट मध्ये सगळ्यात मोठा डिजिट कोण आहे? 9 आहे. मग सगळ्यात मोठा भली असला तर याची प्लेस व्हॅल्यू किती राहील? 9च राहील. आता 0ची 0च आहे, 5ची 50 आहे, 7ची 7000 आहे. हे काय वेगळं सांगायची गरज नाही आपल्याला. 9 ला काढलं, 9च्या जाग्यामध्ये मी दुसरा घेतो कोणाला तरी, 7058. 8 कोणत्या पोझिशनला आहे? युनिट पोझिशनला आहे. कोणत्या पोझिशनला आहे? युनिट पोझिशनला. युनिट पोझिशनला कुणी जरी आला तरी त्याची प्लेस व्हॅल्यू काय राहणार? सेमच राहणार. अरे कुणी आला तरी 8 कशी राहील? कुणीही आला तरी त्याची प्लेस व्हॅल्यू तितकीच राहील जितकी की त्याची ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे. डिजिट म्हणून जेवढी व्हॅल्यू आहे तेवढीच व्हॅल्यू त्याची राहणार आहे. त्याच्यात काहीही बदल होणार नाही. लक्षात येतंय? कुणाला बी ठेवा इथं, 8 ला हटवा आणि 6 ला नटवा. चला, मग 6ची प्लेस व्हॅल्यू काय येणार? 6च येणार. का? क्योंकि उसका पोजीशन ही खतरनाक है. सबसे पहिला पोझिशन, नो चेंज इन द व्हॅल्यू. आणि ह्याच्या नंतर मात्र व्हॅल्यू मध्ये इन्क्रीज व्हायला लागतं. काय व्हायला लागतं? इन्क्रीज. वरच्यावर व्हॅल्यू वाढत चालले, कमी होत चालले,
वाढत चालली आहे, कमी होत नाही. हे सगळे प्लेस व्हॅल्यूचे फॅक्ट आहेत. आय होप यू अंडरस्टूड ऑल द डेटा दैट आई हैव टॉट नाउ. आशा करता हूं कि आप निराश नहीं हुए होंगे, आप समझ चुके होंगे. अगर ये वीडियो पसंद आया तो लाइक कर देना, चैनल को सब्सक्राइब कर देना. अगर बहुत पसंद आया हो तो सब्सक्राइब भी कर देना. मिलते फिर अगले वीडियो में, तब तक के लिए जय हिंद.